एक मोठी बातमी ईव्हीएमला नव्यानं कोणतं मशीन लावलं जाणार आहे असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। त्यामुळे याकडे लक्ष ठेवून रहा, सतर्क रहा असं राज ठाकरेंनी सर्व नागरिकांना आवाहन केलंय। ईव्हीएमला नव्यानं कोणतं तरी मशीन लावलं जाणार आहे असं निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर हे मशीन नेमकं आहे तरी काय याची कोणालाही माहिती नाही। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी माहिती का दिली नाही असं राज ठाकरे विचारतायत। या संदर्भात आपण बोलूयात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, स्वागत तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। राज ठाकरेंनी या नव्या मशीन संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेत, त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं राज ठाकरे साहेब फक्त मीडियातना प्रश्न उपस्थित करणं, संभ्रम निर्माण करणं आणि त्यातना लोकांना गुमराह करून आपल्या हाताला काय लागतंय याचाच केवळ केविलवालाने दुर्दैवी प्रयत्न आहे। मला वाटतं की हे त्यांचंच लोकांना मूर्ख बनवण्याचं मशीन बोलून चाललंय की काय असं मला वाटतं। आता मला सांगा, अशा प्रकारची कुठलीही गोष्ट असेल तर त्याला आयोग नावाची सिस्टीम आहे, निवडणूक यंत्रणा आहे, आपण त्यांना विचारू शकतो, भेटू शकतो, पत्र देऊ शकतो, परंतु ह्यांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको आहे। आता मुंबईकर जनतेनं त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे की ज्या पद्धतीनं मुंबई बदलते, मुंबईकरांची आशा पल्लवित झाल्यात। आमचं आंतरराष्ट्रीय शहर होईल, मुंबई त्या ठिकाणी प्रचंड विकसित होते आणि त्याच्यामुळे आता मराठी माणूसही बरोबर राहिलेला नाहीये, कारण हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा मराठी माणूस आज देवाभाऊंवर त्या ठिकाणी प्रेम करतो। बरं प्रवीणजी, मुद्दा हा आहे की मनसेला या मशीन बद्दल काही माहिती नाहीये, तुमच्या पक्षाला आहे का, तुम्हाला आहे का कल्पना? मला काही कल्पना नाही। आम्ही लोकांपर्यंत जातो, लोकांमध्ये प्रचार करतो, लोकांची सुखदुःख त्या ठिकाणी निवडणुकीत आम्ही शेअर करतो। आम्ही अशा प्रकारचे नॉन इश्यू करायचे आणि केवळ आपल्या बोलबच्चनवर त्या ठिकाणी आपल्या वक्तव्यावर आपल्याला त्या ठिकाणी काही करता येतं असा त्यांचा जो समज आहे आणि या ठिकाणी माझं पूर्ण होऊ द्या ना, तुम्ही एवढी घाई काय झाली, विचारताय तर पूर्ण उत्तर घ्या ना, अर्धवट जायला नको। त्यामुळे नुसतं बोलून लोकांची मतं मिळतात या भ्रमातनं ती या निवडणुकीत बाहेर येतील। बरं, आणि एक ते म्हणजे मतदानाच्या दिवसा आधीपर्यंत म्हणजे अगदी आदल्या दिवशीपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करायला मग लोकसभेला आणि विधानसभेला का नव्हती मुभा? उलट पक्षी त्याचं स्वागत केलं पाहिजे। मतदारांना संपर्क करणं यापेक्षा लोकशाहीची ताकद काय आहे? त्या ठिकाणी जर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना वेळ दिला असेल तर तो फक्त आमच्याच उमेदवारांना दिलाय का? त्या ठिकाणी सगळ्यांना दिलाय ना। त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्यांना कॉन्फिडन्स घेणं लोकशाहीच्यासाठी ती ताकद आहे, लोकशाहीचं स्ट्रेंथ आहे ती, त्याच्यामुळे स्वागत केलं पाहिजे। परंतु आता काय झालंय, ते लोकांमध्ये कुठे गेले नाहीत, फारशा सभा कुठे घेतल्या नाहीत, फारसा संवाद साधला नाही, काही ठिकाणी निवडक शाखांना भेटी दिल्या, आपल्याच लोकांशी बोललेत, त्याच्यामुळे थेट संवाद लोकांशी त्यांना नको आहे। कारण लोकांशी संवाद केला तर लोक त्यांना त्या ठिकाणी नाकारणार आहेत आणि मग अशा वेळेला असंच काहीतरी पाळपूत जर उभं केलं आणि त्यातनं काही संभ्रम जर माणसांमध्ये निर्माण झाला मतदारांमध्ये, तर काही आपल्याला नॅरेटिव्ह सेट करून हातात लागतंय काय, अशा प्रकारचा स्ट्रॅटेजिकल त्यांचा प्लॅन आहे, गेम आहे। परंतु मुंबईकर शुद्ध आहेत, हे मुंबईकर विकासाला मतदान करतील, हे मुंबईकर देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मतदान करतील। कारण मुंबईकरांना दिसतंय प्रगती होते, प्रगतीमध्ये गती आहे, त्याच्यामुळे त्यांच्याच मागे मुंबईकर उभे राहतील याची खात्री राज ठाकरे साहेबांना पटली।